कोल्हापूरमध्ये शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीला पूर आलेला आहे। कडवी नदीचं पाणी आता सध्या शेतात शिरलंय। निनाई परळे धरण सुद्धा ओव्हरफ्लो झालेले। अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झालेला आहे। तर निनाई परळे धरण सुद्धा ओव्हरफ्लो झालेले आहे। तसंच कडवी नदीला पूर आलाय। जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीला या ठिकाणी पूर आलेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे सध्या या कडवी नदीचं रौद्र रूप या ठिकाणी आपण बघू शकतो। सध्या आपण मलकापूर जवळच्या करुळे पुलावरती आहोत आणि या ठिकाणाहून सध्या या कडवी नदीचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळतं आहे। ऊसाच्या शेतामध्ये या ठिकाणी या कडवी नदीचं पाणी सध्या घुसलेलं पाहायला मिळतं आहे। निनाई परळे धरण या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्यामुळे सध्या या कडवी नदीला या ठिकाणी पूर आलेला पाहायला मिळतो आहे। आणि या नदीला पूर आल्यामुळे करुंगळे, निळे, मलकापूर, अल्तूर, पुसाळे या गावांना सुद्धा मोठा फटका या ठिकाणी बसलेला पाहायला मिळतोय। गेल्या 3 दिवसांपासून या ठिकाणी पूरस्थिती कायम असल्यामुळे या गावातले वीज पुरवठा देखील खंडित झालेला पाहायला मिळतोय। तर करुळे इथल्या धनगरवाडीतला सुद्धा संपर्क या ठिकाणी तुटलेला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, मलकापूर, कोल्हापूर।